हाय मित्रांनो, आज मी करते डाळ खिचडी। खूप पाऊस पडतोय, थंडी पण वाजते, मग काय करायचं कंटाळा आलाय। तर झटपट होणारी काय आहे तर डाळ खिचडी। आता डाळ खिचडीसाठी मी काय काय साहित्य घेतले ना ते तुम्हाला दाखवते। टमाटर घेतला एक मोठा, कांदा घेतला एक मोठा, 5-6 लसणीच्या पाकळी घेतल्या आणि 2-4 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात। मिरच्या पिकल्यात पण चालतील। आणि हे माझ्या झाडावरचं मी कढीपत्त्याचा एक टाळा तोडून आणलाय। एक पेला मी चिलटेवाली मुगाची डाळ घेतली। तुम्ही बिना चिलटेवाली घेतलात तरी चालेल, माझ्याकडे ही आहे म्हणून मी ही घेतली। याच्याने काय जरा खिचडी मिळून येते। मसूरची डाळ 1 वाटी, तुरीची डाळ 1 वाटी, जिरं चवीनुसार, हळद 1 चमचा, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हा हिंग घेतला। आता गार आहे ना म्हणून हिंगाचा आहे ना असं हे दगड झालाय, कडक झालाय तो। आता मी कुकरमध्ये तेल टाकून ठेवलंय। आता मी हे तांदूळ घेतलेत। हे तांदूळ माझ्या घरचेच आहेत। तुम्ही हवे असेल तर बासमती घेऊ शकता, कोलम घेऊ शकता। हे माझ्या घरचे तांदूळ आहेत, गावठी तांदूळ, म्हणूनसाठी मी हेच घेतले। चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। मी याचा डाळ तांदूळ धुवून घेते। तेलात परतवायचं सर्व साहित्य मी तेलात परतून घेतलंय। डाळ तांदूळ सुद्धा मी धुवून घेतलेले हे बघा मस्त। आता याच्यामध्ये मी सर्व हळद आणि लाल मसाला टाकते, म्हणजे का जरा खिचडीला रंग चांगला येईल। सर्व टाकून झालंय मी, हे बघा तांदूळ वगैरे सर्व टाकलेत। हे बघा, पाणी तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला किती हवंय, घट्ट हवे पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही टाका। मला जसं हवं तसं मी टाकते। आता मी याला कुकरला 4 शिट्ट्या करून घेते, म्हणजे चांगली गरगरीत शिजेल खिचडी। डाळ खिचडी छान तयार झाले, हे बघा मस्त गरगरीत शिजले। आता मी याच्यामध्ये 1 चमचा टाकते, हे बघा गोवर्धन तूप, म्हणजे जरा चव चांगली वेगळीच लागणार। तूप टाकलाय मी, किती छान दिसतंय बघा। आता डाळ खिचडी खायला तयार। चविष्ट डाळ खिचडी तयार। तुम्ही पण असं एकदा करून बघा पावसाळ्यामध्ये। आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।